तर आज आपण सुंदर असा मस्त स्पॉन्जी केक अशा प्रकारे तोंडात टाकताच विरघळणारा अगदी रव्याचा मस्त असा केक बनवून दाखवणार आहे। चला तर मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे आज मस्त असा मऊ स्पॉन्जी आणि तोंडात टाकताच विरघळणारा रवा केक करणार आहे। तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते। इथे 1.5 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे। इथे मी अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेला आहे। इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। पाव वाटी मी तेल घेतलेला आहे। 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे। इथे मी 1 वाटी दूध घेतलेला आहे। इथे 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। इसेन्स, व्हॅनिला इसेन्स आणि टूटी फ्रुटी घेतलेले आहे। तुम्ही ड्रायफ्रुट्सही वापरू शकता। तर चला तर आपण सुरुवात करूया केकला। तर सर्वप्रथम आपण अर्धी वाटी दही घेऊया बाउलमध्ये। पिठी साखर घेऊया 1 वाटी। मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे साखरच। तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 1 वाटी वापरलेली आहे, तुम्ही पाऊण वाटी सुद्धा वापरू शकता। तेल घेतलेलं आहे मी पाव वाटी, ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालूया आपण। आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, ती पण घालूया आपण। आणि हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया। छान मस्त हे फेटून घ्यायचं 3 ते 4 मिनिटं अगदी क्रीमी होईपर्यंत। असं एकसारखं असं करून मस्त फेटून घेऊया आपण। आता तुम्ही बघू शकता मी असं मस्त असं छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। छान मी 3 ते 4 मिनिटं मस्त असं एकसारखं फेटून घेतलेलं आहे। पिठी साखर, मिल्क पावडर, दही आणि तेल तुम्ही बघू शकता। आता ह्यामध्ये आपण रवा आहे, जो आपला 1.5 वाटी आपण रवा घेतलेला आहे बारीक, तो रवा आपण ह्याच्यामध्ये एकत्र करूया। बेकरीमध्ये केक सहसा मैद्याचाच असतो आणि तो आरोग्यासाठी एवढा मैदा चांगला नाही, त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स सुद्धा ते वापरतात बेकरीमध्ये। प्रिझर्वेटिव्ह पण खूप असतात त्याच्यामध्ये, ते शरीराला मुलांसाठी अगदी योग्य नसतो। घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये ओव्हन असो नसो मस्त हा आपण कढईमध्ये केक करणार आहे। कढईमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा आपण हा केक करू शकतो। अगदी सोपी रेसिपी आहे। आता ह्यामध्ये आपण दूध घालणार आहोत। 1 वाटी दूध घेतलेलं आहे आपण, ते पूर्ण घालूया आणि परत एकदा फेटून घेऊया। आता आपण रवा आणि दूध टाकून मस्त असं फेटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे, म्हणजे आपला रवा छान फुलेल आणि दूध मस्तपैकी शोषून घेईल। आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपला रवा छान भिजेपर्यंत आपण कढई फ्री हीट करायला ठेवूया।
मी इथे मोठी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवायचं. त्याच्यावर आपण केकचं भांडं ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण बारीक गॅसवर फ्रीहीट करायला ठेवूया, लो टू मीडियम गॅसवर. आणि इथे तोपर्यंत आपण इथे तेल लावून घेऊया केक पात्राला. हे माझ्याकडे असं केकचं भांडं आहे, तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता, तसं काहीच प्रॉब्लेम नाही. ह्याला आपण छान तेलाने मस्त असं कोट करून घेऊया, म्हणजे आपला केक चिटकणार नाही. आणि माझ्याकडे बटर पेपर आहे, मी असा तो कट करून ठेवला होता, ह्या साईजने बरोबर असा तो घालूया आपण. आणि वरच्या साईडने मस्त तेल लावूया आपण, तेल किंवा तूप तुम्हाला काय हवं त्यानुसार लावू शकतो. अशी तयारी करून ठेवायची तोपर्यंत. चला तर मंडळी, आता 15 ते 20 मिनिटं झालेलं आहे. आपण केकचं मिश्रण बघूया कसं झालेलं आहे. छान आपला रवा फुललेला आहे, थोडं घट्ट झालेलं आहे. दूध शोषून घेतलेलं आहे रव्याने, त्याच्यामुळे आपण थोडंसं 1 ते 2 चमचे अजून त्याच्यामध्ये दूध घालूया आणि परत एकदा फेटून घेऊया. आता त्यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर घालूया, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालूया. परत मिक्स करूया एकसारखंच, असं एकाच दिशेने मस्त फेटायचं आहे आपल्याला. आपण जेवढं फेटू तेवढा आपला केक मस्त स्पॉन्जी होणार, अगदी मस्त फ्लफी आणि स्पॉन्जी. त्यामुळे आपण एका डायरेक्शनीच मस्त असं छान फेटून घ्यायचंय त्याला. सुंदर केक होतो आपला घरच्या घरी अगदी. ओव्हन असो किंवा नसो, कुकर किंवा कढईमध्ये अगदी छान केक तयार होतो. मुलांना तर खूप आवडतो, लहान मुलांना तर आवडतोच, पण मोठेही आनंदाने खातात, अगदी सर्वजण घरातले. इतका सुंदर होतो. मग तुम्ही चहा बरोबर खा, टिफिनला लहान मुलांच्या, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट. घरच्या घरी रवा केक अगदी स्पॉन्जी, मऊसूत असं छान टेक्स्चरचा. आता आपण ह्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालूया अर्धा चमचा. परत एकदा आपण फेटून घेऊया. टूटी फ्रुटी टाकूया थोडे आता, आणि काही आपण वरतून घालूया, म्हणजे आपल्या केकच्या आतमध्ये सुद्धा आपण कट केला केक की छान अशा टूटी फ्रुटी सुंदर अशा स्लाइस मध्ये दिसतात त्या. आता आपण केक पात्रात काढून घेऊया हे बॅटर. असं एका साईडने असं मस्त सोडायचं आणि असं भांडं फिरवायचं.
आता आपण हे मिश्रण सर्व केकचं पात्रात सोडल्यानंतर टॅप करायचं असं 2-3 वेळा आपटून. असं आपटल्यामुळे त्यातलं जे काय एअर बबल्स असतात ते निघून जातात. आणि वरतून आता आपण टुटी फ्रुटी घालूया. आणि आता आपण हे फ्री हीट करायला ठेवली होती कढई, ह्याच्यावर आपण हे ठेवूया केकचं भांड. आणि गॅस लो टू मीडियमलाच आपण 45 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहे. झाकण लावूया, त्याच्यावर अजून एक झाकण ठेवूया परत. आणि 45 मिनिटं अधूनमधून चेक करायचा सुरी घालून किंवा टूथपिक घालून. आणि 45 मिनिटं आपण हा करून घेऊया केक. चला तर मंडळी, आता 40 ते 45 मिनिटं झालेले आहेत. मी एकदा चेक केला होता. आता आपण फायनली बघूया. सुंदर दिसतोय केक. सुरी घालून बघूया आपण चिटकतोय का. चिटकत नाहीये सुरी, याचाच अर्थ आपला केक तयार झालेला आहे. गॅस बंद करून टाकूया आणि केक काढून घेऊया आणि थंड करूया. तर मंडळी, आज आपण अगदी घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून तयार केलेला हा स्वादिष्ट रवा केक छान असा बनवून दाखवलेला आहे मी. 1.5 वाटी रवा, अर्धी वाटी ताजं दही, 1 वाटी पिठी साखर, बेकिंग पावडर, मिल्क पावडर 2 चमचे, बेकिंग सोडा, तेल, दूध. हे साहित्य अगदी सर्व घरच्या घरी उपलब्ध असतं. आणि असं परफेक्ट मिश्रणातून तयार झालेला हा केक खूपच मऊ, हलका आणि स्पॉन्जी बनतो. ओव्हन असो किंवा नसो, कुकरमध्ये किंवा कढईमध्ये हा केक प्रत्येक वेळी छान फुलून येतो. चहा सोबत, मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी हा केक एकदम परफेक्ट आहे. एकदा ही सोपी रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल असा मस्त हा स्पॉन्जी, मऊ स्पॉन्जी आणि तोंडात टाकताच विरघळणारा रवा केक मी आज इथे करून दाखवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईसला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या अशा मस्त रेसिपी मी घेऊन येते. तर माझ्या रेसिपी तुम्ही फॉलो करत जा, शेअर करत जा. आता आपण केक मस्त कट करून दाखवते मी तुम्हाला स्लाइस. कसा झालाय बघू शकता, किती सुंदर झालेला आहे. अगदी स्पॉन्जी मस्त असा बघू शकता, असा सुंदर असा केक झालेला आहे. सुंदर होतो घरच्या घरी. अगदी मैदा अंड न वापरता रव्याचा अगदी सुंदर असा छान केक आपण घरच्या घरी बनवू शकतो. आणि मी इथे बनवून दाखवलेला आहे. ह्याच्या आधी सुद्धा मी मैदा आणि अंड्याचा केक बनवून दाखवलेला आहे, अपलोड केलेली आहे ती रेसिपी चॅनलला. आता हा मी रव्याचा, विदाऊट अंड, विदाऊट मैदा, ओनली रवा, हा मी मस्त करून दाखवलेला आहे केक. आपण अशा स्लाइस काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, अगदी चहा बरोबर, नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, अगदी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी सुंदर अशी परफेक्ट रेसिपी मी आज इथे घरच्या घरी करून दाखवली आहे. बेकरीत जाण्याची गरज नाही. बेकरीमध्ये मैद्याचे केक असतात, प्रिझर्वेटिव्ह जास्त वापरतात, केमिकल्स वापरतात. त्यामुळे हा आपला घरच्या घरी अगदी हेल्दी केक आपण करू शकतो कमी साहित्यामध्ये आणि सगळंच उपलब्ध असतं. मिल्क पावडर नसेल तर 2 चमचे आपण
दुधाची साय सुद्धा वापरू शकतो आणि जाड रवा असेल तर तो मिक्सरला बारीक फिरून बारीकही करू शकतो. अगदी सर्व साहित्य उपलब्ध असतं घरामध्ये आणि असा केक आपण आठवड्यातून एकदा तर झालाच पाहिजे.